धन निरंकार जी एक श्रीमंत भक्त होता. तो परमार्थिक होता, तो सात्विक वृत्तीचा होता. एके दिवशी तो या जगाला पाहून देवाला मनामध्येच म्हणतो, देवा, काय या तुझ्या या जगामध्ये एक सुखी आहे तर कोणी दुखी आहे, असं का तू सर्वांसोबत भेदभाव करतोस देवा? सर्वांना एक समानच श्रीमंत ठेव, सुखी ठेव, असा तो म्हणत होता. त्या भक्ताला असं वाटत होतं की जो श्रीमंत आहे तोच सुखी आहे, असं त्या भक्ताला वाटत होतं. तुझे म्हणणे खरे हो, असं देवाने तथास्तु म्हणून त्याला वरदान देतात. देवाने त्या भक्तांनी म्हणल्याप्रमाणे सर्व जगातल्या जणांना श्रीमंत बनवलं. दुसऱ्या दिवशी भक्त सकाळी लवकर पहाटे उठतो. दारामध्ये न्यूजपेपर पडलेला नाही. न्यूजपेपरवाला का बरं आला नाही विचार करतो. दररोज त्याच्या घरी दूध आणून देणारा व्यक्ती आज दूधच घेऊन आलेला नाही. आता चहा कसे विकायचं अशी चिंता लागली त्या श्रीमंत भक्ताला. थोडा वेळ वाट पाहतो तर काम करणारी मोलकरणी बाई आली नाही. आता काम घरामध्ये भांडी कोणी घासायचं, धुणं कोणी धुवायचं, घर कोणी झाडून काढायचं, कामवाली बाई आलीच नाही. घरामध्ये काम करणारी बाई आली नाही म्हणून त्याला आपलं काम आपणच करण्यामध्ये वेळ झाला. कार घेऊन ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तर कारचा ड्रायव्हर देखील त्या दिवशी आला. त्याला आश्चर्य वाटलं, आता कार ही मीच चालवावं लागण्यात. स्वतःच कार चालवत ऑफिसला निघाले असताना त्या दिवशी सर्व लोकांनी कार घेऊनच हिंडत होते, कारण सर्वांनी श्रीमंत झालेले होते म्हणून रस्त्यावरती ट्रॅफिक जमलेला होता. दर दिवशी अर्ध्या तासामध्ये ऑफिसला जायचा, या दिवशी त्याला 4 तास ऑफिसला जायला लागेल. ऑफिसला जातो तर त्या ठिकाणी वॉचमॅनच थांबलेला नाही. गेट कोण उघडणार? स्वतःच उतरतो आणि गेट उघडतो. ऑफिसमध्ये जातो तर त्या दिवशी कोणीही कामगार त्या ऑफिसमध्ये कामाला आलेला नव्हता. त्याला आश्चर्य वाटू लागलं. तो थक्क होऊन तिथंच आपल्या ऑफिसच्या चेंबरमध्ये विचार करत बसू लागला आणि देवाला म्हणतो, देवा, काय हे तुझं लिहिलं आहे, उघड करून सांग. म्हणल्यानंतर प्रत्यक्ष देवांनी भक्ताच्या मनामध्ये दृष्टांत देऊन सांगतात, या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार आपले भोग भोगीत असतात आणि आपल्या पूर्व कर्मानुसारच त्यांना हे सर्व सुख सुविधा घडत असतात. त्या सुख सुविधाचा गैरवापर न करता सरळपणे सहजपणे यांचा वापर करून जो परमार्थाच्या वाटेला लागून, जो सत्कार्याच्या वाटेला लागून या भवसागरातून पार होतो तोच खरा मोक्ष प्राप्ती करू शकतो. जो कोणी या भोगाचा उपभोग घेऊन अतिरेक करतो तो या दुःखाच्या सागरात बुडून या जन्ममरणाच्या चक्रामध्येच फिरत असतो.